सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेली ही प्रस्तावना तिसरी, भाग पहिला. श्री क्षेत्र पावस रत्नागिरी येथील आत्मानुभवी श्री संत स्वामी स्वरूपानंद सद्गुरुनाथांच्या परंपरेनुसार सोहम अद्वय भक्तियोगाचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ ह्या संस्थेतर्फे श्री सिद्ध श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथाची ही तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. आत्मप्रभेची पहिली आवृत्ती 1947 साली म्हणजे श्री महाराजांच्या महानिर्याणानंतर 1 वर्षानं प्रसिद्ध झाली. त्यानंतर 11 वर्षांनी दुसरी आवृत्ती निघाली आणि आता 13 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुनर्मुद्रणाचा तिसऱ्या वेळी सुयोग आलेला दिसतो. नामचिंतामणी ग्रंथाचे लेखक आणि संशोधित गुरुचरित्र तसंच एकनाथी भागवताचे साक्षेपी संपादक असे भगवत भक्त विद्वान कैलासवासी राग कृ कामत यांना आत्मप्रभेचं मूळ हस्तलिखित खुद्द श्री गजानन महाराजांनीच वाचावयास दिलं होतं आणि त्याच्या प्रकाशनाची व्यवस्थाही त्यांच्यावर सोपवली होती. पहिल्या आवृत्तीला श्री कामत यांनी फार सुंदर आणि मार्मिक प्रस्तावना लिहून श्री महाराजांच्या सिद्धवाणीला शास्त्र प्रमाणांचा वाणी झंकार त्यात जुळवून दिला होता. दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशक गुरुभक्त श्रीयुत प्रतापराव यंदे हे महाराजांचेच अनुग्रहित. त्यांनी प्रत्यक्ष सोहम जपात रंगलेल्या आपल्या अंतर्मुख वृत्तीचा आनंद स्वतःच्या लहानशा पण अर्थगर्भ प्रास्ताविकात व्यक्त केलेला आढळतो. सारांश: श्री महाराजांच्या कैवल्य रसाच्या मेजवानीला कैलासवासी कामत यांनी तात्विक विवेचनाची बहुरंगी रांगोळी घातली आणि श्रीयुत यंदे यांनी तर त्या मिष्टान्नाचा एक भोक्ता ह्या नात्यानं स्वानंद तृप्तीचे पूर्णोद्गार काढले आहेत. अशा स्थितीत तिसऱ्या आवृत्तीसाठी नव्यानं काही लिहिण्यासारखं उरलेलंच नाही. तथापि आवडीचा विषय पुन्हा पुन्हा सेवन करून ते समाधान पुन्हा पुन्हा व्यक्त करावंसं वाटतं. ह्या लोकव्यवहाराप्रमाणे आणि सांप्रत पावस इथं श्रीमद स्वरूपानंद स्वामीजी देखील सोहम बोधाचेच अमृत संतर्पण करून राहिल्या असल्यामुळे इथं नव्या आवृत्तीच्या निमित्तानं आणखी 4 शब्द लिहिण्याचं धार्ष्ट्य करतो. श्री सद्गुरूंच्या मनोगताप्रमाणे आणि मंडळाच्या माननीय कार्यवाह महोदयांच्या सूचनेस अनुसरून सेवाभावानं प्रास्ताविक लिहित आहे. आरंभीच आत्मप्रभा ग्रंथाची काही अनन्यलभ्य वैशिष्ट्य नमूद केली पाहिजेत. हा ग्रंथ एका आत्मानुभवी सोहम सिद्ध पुरुषानं केवळ लोककल्याणाच्या सदहेतूनं विस्तारपूर्वक प्रतिपादन केला आहे. हा या पुस्तकाचा अगदी पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा विशेष होय. हे वैशिष्ट्य आहे असं म्हणण्याचं कारण असं की खरे अनुभूती संपन्न महात्मे मौनी तरी असतात किंवा मितभाषी तरी असतात आणि अननुभवी वाचावीर परमार्थासंबंधी उदंड बोलतच असतात. पुन्हा त्यात
संस्कृत ग्रंथ प्रमाणांचा किंवा पूर्वीच्या साधू संतांच्या उक्तिरूप कुबड्यांचा इतका पदोपदी आधार घेतलेला असतो की त्यामुळं अशा वक्त्याच्या ग्रंथ व्यासंगाबद्दल आदर निर्माण झाला तरी हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे असं छाती ठोक सांगण्याची कुवत त्यात नसल्यानं खऱ्या परमार्थ जिज्ञासूला त्या वक्तव्याचा ध्येयसिद्धीच्या दृष्टीनं फारसा उपयोग होत नाही. प्रस्तावनेतला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.